परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र षष्ठोल्लास. पुढे प्रश्न आला. ज्योतिषांनी मुलांची व मुलींची पत्रिका पाहिल्यावर पत्रिका जमते, पण तुम्हा दोघींचे थोडे सुद्धा पटणार नाही असे दोन्ही खेपेलाही स्पष्ट सांगितले असून त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही दोघांचीही लग्ने केलीत. त्यामुळे अद्यापही तुम्हाला एकटेच राहावे लागत आहे. वास्तविक या वयात आयते करून घालणारे कोणीतरी जिव्हाळ्याचे म्हणून पाहिजे. या जागी आम्ही असतो तर हिच्यापेक्षा चांगल्या मुली वाटेल तितक्या मिळतील म्हणून आम्ही लगेच ती मुलगी नाकारली असती. पण तुमच्या या वागण्याचा मला थोडा अचंबा वाटतो. त्यावर आईने उत्तर दिले, ज्योतिषांच्या सांगण्याकडे मी मुद्दाम दुर्लक्ष केले असे नाही. तुम्ही मुलाचे जे लग्न करता त्यात सुनेने आपल्याला मदत करावी हा हेतू असतो. माझा हेतू अगदी वेगळा होता. तो म्हणजे हा की सध्या माझ्यावर जी मुलांची जबाबदारी आहे ती त्यांच्या बायकांवर सोपवून आपण एकदा मोकळे व्हावे. या आंतरिक तीव्र तळमळीमुळे सहजच माझे ज्योतिषांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष झाले. त्यावर प्रश्न आला, आई, आमचे प्रेम आमच्या मुलांवर जास्त असते व सुनांवर कमी असते, पण तुमचे मुलांपेक्षा सुनांवर अधिक प्रेम दिसून येते असे का? आई म्हणाल्या, आमच्या श्रीहरी मंदिरात भजनाला येणारे पुरुषवर्ग सांगतात, सौभाग्यवतीमुळेच मी देवाकडे वळलो. यावरून मी ठरवले की सुनांना जर जवळ केले तर मुले सहजच माझ्या ताब्यात येतील. त्यावर पुन्हा प्रश्न विचारला गेला, तुम्ही सुनांना बाळ बाळ म्हणता, त्यांचे कौतुक करता, त्यांच्या बाबतीत बोलत असता तुमच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून येतो, असे कसे तुम्हाला साधते? आई म्हणाल्या, तुम्ही पण सुनांचे कौतुक करीत नाही असे नाही, पण मुलीवरच्या प्रेमाप्रमाणे सुनांच्या ठिकाणी प्रेम नसल्यामुळे वरवर गोड बोलणे घडते आणि आतून द्वेष धडपड करीत असल्याने सहजच तुमच्या कपाळाला आठ्या पडतात. पुन्हा प्रश्न विचारला गेला, भक्त मंडळींप्रमाणे सुनांना देखील पाट ताट मांडून आयते तुम्ही जेवायला घालता, एक सुद्धा काम सांगत नाही. हे पाहून मला थोडे आश्चर्य वाटते, कारण आम्हाला सुनांना जितके राबवून घ्यावे तितके थोडे असे वाटते. शक्यतो आपल्याला अधिकाधिक विश्रांती मिळावी इकडे आमचे लक्ष असते. तुमचे वागणे पाहून माझ्या सुना श्रीहरिमंदिरात रोज जाता पण अजून आईंच्या वागण्याचे अनुकरण केलेले नाही असे म्हणून कधीकधी मला बोलतात. आई म्हणाल्या, सुनांना विश्रांती द्यावी हा माझा उद्देश नसून श्रीहरिमंदिरात आलेल्या अतिथींची सर्व प्रकारे सेवा करण्याचे व्रत मी घेतले असल्याने सर्वांबरोबर सहजच त्यांचाही आदर सत्कार होतो. तुम्ही तुमच्या धाकट्या मुलाला कोकणस्थांची मुलगी का केली? आई म्हणाल्या, त्याच्या लग्नाची जबाबदारी तुळसाक्कांनी स्वीकारली होती. आपण कायम त्याच्याजवळ राहणार, तेव्हा दोघींचे सर्व प्रकारे जमून यायला जड होऊ नये म्हणून सांगून आलेल्या सारस्वतांच्या मुली त्यांनी मुद्दाम नाकारून आपली इच्छा पुरवून घेतली. पुन्हा त्या बाईने प्रश्न केला, तुमचे पहिल्या डोळ्याचे ऑपरेशन मुंबईला झाले तेव्हा तुमचा थोरला मुलगा मुंबईला राहत असून त्याला तुम्ही कळविले नाही, आणि दुसऱ्या डोळ्याचे ऑपरेशन बेळगावला झाले तेव्हाही धाकटा मुलगा जवळपास राहत असून सुद्धा त्याला देखील तुम्ही कळविले नाही असे ऐकले. तुम्हाला असे कसे राहते? त्यावर आईने उत्तर दिले, माझ्या मुलांचे आणि सुनांचे माझ्यावर अत्यंत प्रेम आहे. त्यामुळे मला झालेला त्रास पाहणे त्यांना असह्य होते म्हणून मी मुद्दाम त्यांना कळविण्याचे टाळले. पुन्हा प्रश्न आला, नंतरही तुमची शुश्रूषा करण्यास ते लोक का आले नाहीत? ज्या अर्थी तुमच्या पोटी त्यांनी जन्म घेतला आहे त्या अर्थी त्यांच्याकडून हे महत्पुण्याचे काम घडायला हवे होते. त्यावर आई म्हणाल्या, या गोष्टी सर्व ऋणानुबंधांच्या असतात. करून घेईन किंवा करीन म्हणून घडते असे नाही. पहिल्या ऑपरेशनच्या वेळी मला वाटत होतं
थोरला मुलगा व सून यांच्याकडून माझी शुश्रूषा व्हावी. त्यांनी पण तशीच इच्छा दर्शवली होती. पण ऑपरेशनच्या ऐनवेळी तुमच्या डोळ्याच्या ऑपरेशनची जबाबदारी घेण्याचे मला धैर्य होत नाही असे त्याने माझ्यापुढे स्पष्ट सांगितले. त्यावर आपण मुंबईला ऑपरेशन करून घ्यावयाचे नाही असे मी ठरविले. पण पुढे ठाणे भक्तमंडळींच्या आग्रहास्तव तेथील दवाखान्यात ऑपरेशन झाले. एकूण योगायोग तसा होता म्हणावयाचा. दुसऱ्या ऑपरेशनच्या वेळी धाकट्या सुनेने जेवणखाण तयार करावे आणि मुलाकडून दवाखान्यात येणे जाणे, जेवणखाण, औषधोपचाराचे लक्ष देणे घडावे असे मला वाटत होते. म्हणून त्यासाठी त्याला मुद्दाम रजा घेण्यास सुचविले. त्याप्रमाणे त्यांनी 45 दिवसांची रजाही काढली. पण तसे त्यांच्याकडून घडायचा योगायोग नाही असे मला वाटल्यावरून एकाएकी नागपंचमीचा दिवस ठरवला आणि आसपास कोणालाही नकळत मी ऑपरेशन करून घेतले. त्यावरती बाईंनी प्रश्न केला पुन्हा. माझ्या एका डोळ्याचे ऑपरेशन होऊन सुद्धा मी घरातील सर्व कामे करते. जरूर पडल्यास 3-4 मैलापर्यंत एकटीच चालून जाऊन येते. तुमचे दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन होऊन सुद्धा घराच्या पायऱ्या उतरणे तुम्हाला कठीण जाते असे कसे? त्यावर आईने उत्तर दिले, कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्यामभट्टाची तट्टाणी या म्हणीप्रमाणे तुम्ही आहात सनात आणि मी आहे अनाथ. असे असता तुमची आणि माझी बरोबरी कशी होऊ शकेल? तुमच्या ऑपरेशनच्या वेळी जिव्हाळ्याची अशी तुमची मुलं, यजमान व इतर मंडळी काळजी घेणारी होती. त्यामुळे तुमचे सर्व व्यवस्थित झाले. माझी दिसायला पुष्कळ मंडळी जरी असली तरी जिव्हाळ्याचे असे कोणी नसल्याने सर्व प्रकारे माझी निष्काळजी झाली. त्यावर तिने प्रश्न केला, तुम्हाला हजारो माणसे आई आई म्हणत असून सुद्धा तुम्ही अनाथ म्हणून घेता हे कसे? आईने उत्तर दिले, आपले म्हणून कोणीच नाही असे मला खात्रीपूर्वक वाटते. म्हणून मी अनाथ आणि आपणास मदत करणारी आपली माणसे आहेत असे तुम्ही समजता. म्हणून तुम्ही सनाथ आहात. तुमच्या भावनेप्रमाणे तुम्हाला वेळप्रसंगी त्यांच्याकडून मदत मिळते आणि माझा भाव नसल्यामुळे माझी कुचंबना होते. उदाहरणार्थ, ऑपरेशन झाल्यावर झोळीतून जिन्यावरून खाली आणल्यावर कॉटवर निजविले. उशी जाड व घट्ट होती. त्यामुळे झाले काय तर मानेची जागा पोकळ राहिली आणि अवघडून दुखायला लागली. 1-2 तास निघून गेले. वेदना असह्य होऊ लागल्या. पण 24 तास हलायचे नाही आणि बोलायचे नाही म्हणून मी मानेच्या जागी कापड ठेवण्याबद्दल हाताने खूण केली. त्या समयी आई आई म्हणणारी कितीतरी माणसे जवळ होती. पण एकाजवळही जिव्हाळा नसल्याने माझ्या खुणेचा अर्थ कोणीच समजू शकले नाही. त्यामुळे मुकाट्याने वेदना सहन करणे झाले. आता तूच सांग, मी अनाथ आहे की नाही ते? त्यावर त्या बाईंनी प्रश्न केला, तुमच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले असे ऐकले. यावरून तुम्ही जरी देवाचे जास्त करता तरी आमच्याप्रमाणेच तुम्हालाही सर्व भोगावे लागते असे झाले. आई म्हणाल्या, होय, देवाजवळ पंक्तिप्रपंच नाही. जन्म दिलेल्या आईला सर्व मुले सारखी असे म्हणतात. तरी पण जास्त पगार मिळविणाऱ्याकडे तिची अधिक ओढ आणि कमी पगार मिळविणाऱ्याकडे दुर्लक्ष अशी जगात कितीतरी उदाहरणे आढळतात. परंतु देवाचे मात्र तसे नाही. त्याने उत्पन्न केलेले जे जे प्राणी आहेत त्या सर्वांवर त्याचे सारखेच प्रेम असते. कोणाला काय, केव्हा व किती द्यावयाचे हे त्या वेळी ते तो देत असतो. पण प्रत्येकाला जगातील सर्व प्रकारचा अनुभव आला पाहिजे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. प्रश्न आला, जग सारे तुमच्याजवळ तक्रारी सांगते. 4 वर्षापूर्वी मी पण माझ्या डोळ्याला मोतीबिंदू आढळल्याचे सांगितले. त्यानंतर गेल्या महिन्यात ऑपरेशनची ठरवलेली तारीख कळवून दृष्टी देण्याबद्दल तुमच्याजवळ विनंती केली. पण तुम्ही स्वतःच्या तक्रारी कोणाजवळ सांगता
सध्या तुमच्या डोळ्यातील मोतीबिंदूबद्दल का होईना कुणाजवळ सांगितलेत? आईने उत्तर दिले, देव जगाचा मायबाप, त्यामुळे कुणाला कोणत्या वेळी कोणत्या प्रकारे सहाय्य करावयाचे ते तो बिनचूक करतो. आम्ही देवाजवळ तक्रारी सांगणे म्हणजे देव सर्वज्ञ आहे हे आम्ही पूर्ण विसरलो आहोत असा अर्थ होतो. डॉक्टर, काय? डोळ्याची तक्रार कशी काय आहे? आई म्हणाल्या, आहे तशी आहे. डॉक्टरांनी विचारले, का? औषधांचा थोडासुद्धा गुण आला नाही? आई, डोळ्यांचे औषध म्हणून तुम्ही कानाचे औषध दिलेत, मग डोळ्यात कसे घालावयाचे? डॉक्टर म्हणाले, दुसऱ्या एकाला कानाचे औषध द्यावयाचे ते तुम्हाला दिले वाटते. हजारो व्याप डोक्यात असल्यामुळे एक तसे होते खरे, पण मी दिलेले औषध कानाचेच म्हणून तुम्ही कसे ओळखले? आई म्हणाल्या, एक्स-रे फोटोमध्ये जसे देहातील बारीक सारीक दोषही लपले जात नाहीत, त्याप्रमाणे परमेश्वरापासून कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. प्रश्न आला, तुम्ही लहानपणापासून देवाची भक्ती करीत आलात. असे असताही केव्हा पाहिले तेव्हा काही ना काही तुमची दुखण्याची तक्रार असते. निदान डोळ्यांचा त्रास तरी त्याने तुमच्या वाटणीला द्यायला नको होता. त्याला तुम्ही दयाळू म्हणता, तेव्हा असे कसे? मला तरी तो निष्ठुर वाटतो. आई म्हणाल्या, आपल्याजवळ जे आहे ते सर्व मुलांना मिळावे. आपण जे काही केले ते सर्व मुलांनी पाहावे असे मुलांच्या आईबापांना वाटते की नाही? त्याप्रमाणे आम्ही देवाची मुले आहोत. देवाला वाटते आपण जे काय केले त्या सर्वांचा सर्वांनीच उपभोग घ्यावा. यात चुकले कुठे? दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झाला खरा, पण एका डोळ्याचे ऑपरेशन झाल्यावर दुसऱ्या डोळ्याचा मोतीबिंदू वाढू लागला, त्यामुळे परस्वाधीन झाले नाही. यावरून त्याला दयाळू म्हणावयाचे नाही तर काय म्हणावयाचे? मी तरी म्हणते की देव केवळ दयाळूच नसून कृपाळू, स्नेहाळू, प्रेमळू सर्व काही आहे. प्रश्न आला, तुम्हाला दुखत खुपत असताही केव्हाही तुम्ही आनंदात दिसता. तुम्ही हसत आमच्याजवळ बोलत असल्याने तुम्हाला व्याधीपासून होणाऱ्या वेदनांची आम्हाला कल्पनाच येत नाही. असे कसे तुम्हाला राहता येते? आई म्हणाल्या, प्रारब्धबोध आनंदे एका घरी नांदती दोघे, हेच त्याचे उत्तर. हा अनुभव ज्याला आला त्याने गुरुभूत हृदयात जतन करणे आणि प्रारब्धानुसार भोग भोगण्यास तयार असणे अत्यावश्यक आहे. प्रश्न आला, तुम्ही दुखणे सारखे अंगावर काढता, पण जवळपास राहणाऱ्या आमच्यापैकी एकालाही काय होते ते एकदाही सांगत का नाही? मुलांनाही कळवत नाही, तुळसा अक्कांनाही बोलवीत नाही. तुम्ही सहन करता, पण आम्हाला त्याबद्दल वाईट वाटते. तुम्ही सदा आनंदात असता, त्यामुळे आम्हाला कळण्यासही मार्ग नाही. जेव्हा दर्शन प्रवचन दुर्लभ होते तेव्हा तुम्हाला बरे नसल्याचे जाणवते. आई म्हणाल्या, दुखणे म्हणजे वेदना हा कर्मभोग असल्यामुळे तो भोगूनच सारला पाहिजे. तुमच्या पुढे सांगितल्याने तुम्ही डॉक्टर वैद्यांना आणाल, वेळेवर औषध द्याल, पण वेदना माझ्या मीच सहन कराव्या लागणार ना. भोवताली कितीही अपतेष्ट मंडळी किंवा पोटची मुले, सुना, मुली, जावई, नात्रे, पणत्रे हा गोतावळा जरी असला तरी देवाने मनावर घेतल्याशिवाय दुखण्याचे प्रमाण कमी होत नाही. करिता देवाच्या इच्छेप्रमाणे होणार असे म्हणून मी स्वस्थ असते. प्रश्नाला, आपली तब्येत लवकर सुधारावी म्हणून तुम्ही देवाची प्रार्थना का करीत नाही? आई म्हणाल्या, आपण हौसेने कर्म करावे आणि भोग भोगणे जड होते म्हणून त्याला त्रास द्यावा, हे योग्य तरी आहे का? असले कर्म मी करणार नाही. बरे, करावयाचे तर तो करील, नाही तर सोडील. आपण कोणत्याही काळी त्याचे विस्मरण होऊ नये याविषयी दक्ष असावे. प्रश्न आला, माझ्या जीवनात संकटावर संकटे येऊन त्याखाली मी चेंगरून जाऊ लागले आहे. यापुढे तरी संकटे येऊ नयेत म्हणून माझ्यावर तुम्ही
एकवार कृपा करा. काय हो आई, तुमचा पाठीराखा कृष्ण आहे, तेव्हा तुमच्यावर संकटे येत नसतील ना? आई म्हणाल्या, झाडे वरचेवर कापण्यात आली तर त्यांची वाढ चांगली होते. त्याप्रमाणे संकटावर संकटे आली की मनुष्याची सुखाची वाट अधिक मोकळी होत जाते. माझ्या जीवनात आत्तापर्यंत मोठी बिकट अशी 7 संकटे आली. 1 लग्न, 2 जन्म, 2 लग्ने, 2 ऑपरेशने. परंतु त्यावेळी मी जरी असह्य वाटली तरी ती पुढे मला फायदेशीरच झाली. कारण प्रत्येक संकटाने मारलेल्या ठोशाच्या योगे करून प्रभूजवळ जाण्याच्या वाटेतील माझी एक एक अडचण दूर होत गेली आणि त्याने करून सत्वर प्रभुचरणाचे मला दास्यत्व लाभले. करिता संकटांना टाळण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा सध्या त्यांचा आदर सत्कार करण्यातच मला आनंद वाटतो. पुढे प्रश्न विचारला गेला, तुमच्या डोळ्याचे कसे आहे? का तू बरे करणार आहेस? असे आईने विचारले. प्रश्नकर्त्याने म्हटले, मी बरं करणारा कोण? माझ्या हातात काय आहे? आई म्हणाल्या, मग विचारलंस कशाला? प्रश्नकर्त्याने म्हटले, विचारण्याची पद्धत म्हणून विचारलं. आई म्हणाल्या, जेथे डॉक्टरांचे काही चालण्यासारखे नाही तेथे तू डोळ्यांबद्दल प्रश्न केलास, त्यात काय निष्पन्न झाले? प्रश्नही फोल आणि उत्तरही फोल. आपल्या हातात काही नाही हे जर तुला माहीत आहे तर विचारण्याचे तुला धाडस कसे झाले? प्रत्येकांना सवयच अशी पडली आहे की सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत वायफळ बोलण्याची. उदाहरणार्थ, सकाळी उठून संडासला चाललो असता शेजारचा माणूस जर दिसला तर, काय गोविंदरावा, उठलात? असे आपण विचारतो. तो म्हणतो, होय. शेजारची बाई दारात रांगोळी घालत असलेली पाहून, काय काकू, रांगोळी चालली वाटतं, असे आपण विचारतो. ती म्हणते, होय ग. दूध नासलं म्हणून शेजारी दूध आणायला गेले. मालकीणबाईंनी तोंडाला चहाचा कप लावलेला पाहून, काय चाललंय मामी, असे आपण विचारतो. मामी तोंडाजवळचा कप बाजूला करून चहा घेणं चाललंय असे सांगते. गोविंदराव गोपाळरावांना भेटायला गेले असता प्रत्यक्ष पाहून सुद्धा, काय गोपाळराव, दाढी चालली वाटते, असे म्हणतात. तोंड मिटलेले असल्याने गोपाळराव असे उत्तर देतात. रस्त्यावरून जात असलेल्या स्नेहाला उद्देशून, काय काका चाललात, असे आपण विचारतो. होय बाबा, असे त्यांच्याकडून उत्तर येते. एकूण अशा प्रकारे सारखी आमची निरर्थक प्रश्नोत्तरे चाललेली असतात. अशा या वायफळ बडबडण्याने होते काय, तर आपल्या आयुष्याची हानी. म्हणून तर देवाला याबद्दल अत्यंत वाईट वाटते. त्यामुळे खास वायफळ बडबड थांबविण्यासाठी त्याने ठिकठिकाणी माणसे नेमलेली आहेत. त्यापैकी मी एक आहे. म्हणून मला एवढं सर्व बोलावं लागतं. प्रश्न, हल्ली तुम्ही आमच्यापासून लांब लांब राहू पाहता, याचे कारण काय? आई म्हणाल्या, पापाचे क्षालन होण्याकरता तुम्ही इथे येता आणि इथेही अन्यायाने वागता. तेव्हा यापुढे तरी तुमच्याकडून पापाचरण घडू नये आणि तुम्हाला चांगली बुद्धी द्यावी या उद्देशाने देवाची प्रार्थना करण्यासाठी मी सध्या एकांतात राहण्याचे ठरविले आहे. प्रश्नकर्त्याने म्हटले, मी तुमची आज्ञा मोडल्यापासून मला परत चूक होईल म्हणून सारखी भीती वाटते. आई, माझ्यावर तुम्ही रागावला तर नाही ना? आई म्हणाल्या, ज्याला आहे त्यापेक्षाही आपल्या ज्ञानात अधिक भर व्हावी असे मनापासून वाटते त्याचे आज्ञापालन करण्याकडे संपूर्ण लक्ष असते. त्यामुळे त्याच्याकडून बिनचूक कामे होतात. तुम्ही क्षणाला हसता आणि क्षणाला रुसता. त्याप्रमाणे इथेही जर असेल तर हे ठिकाण पूज्य पवित्र मानण्यात काय अर्थ आहे? परत प्रश्न विचारला गेला. श्रीहरी मंदिरात येणारे असे आम्ही किती जण तरी आहोत, परंतु आत्तापर्यंत अमुक एक गोष्ट कर असे कोणालाही तुम्ही सक्तीने सांगितलेले मला एकदाही आढळले नाही. याचे कारण काय? आईने उत्तर दिले, कुठलीही गोष्ट करायला सांगितली तर ती लगेच अंमलात आणली तर सांगण्यात अर्थ आहे आणि केल्याबद्दल फळही आहे. नाहीतर विनाकारण दोषांचा ताठा
मात्र होणार. गेल्या आठवड्यात कुलकर्णी लिहित बसला असता गेटाच्या दारात काही मंडळी उभी असलेली मला खिडकीतून दिसल्यावरून कोणीतरी आलेत, त्यांची विचारपूस कर असे मी कुलकर्णीला सांगितले. तेव्हा 2 कामे करणे मला जमत नाहीत असे म्हणून तो जागेवरून हलला नाही. एके दिवशी कुसुम केर काढीत होती. मी म्हणाले, कुसुम, थोडेसे प्यायला पाणी आणून दे. ती म्हणाली, केर काढीत आहे, ते काम संपल्यावर घेऊन येते. असे म्हणून ती अर्ध्या तासाने पाणी घेऊन आली. तोपर्यंत आत जाऊन मी पाणी पिऊन सुद्धा आले. तसेच एकदा सखाराम वाटेने जात होता. त्याला बोलावून कडीलिंबाच्या 2 काड्या काढून दे असे मी सांगताच तो म्हणाला, आत्ता मी बेळगावला निघालो आहे, संध्याकाळी काढून देतो. रामला म्हटले, कार्ड पाकिटे आणायची आहेत, पोस्टाला जाऊन येतोस का? तो म्हणाला, उद्या जातो. दुसरे दिवशी रविवार असल्यामुळे ते काम होऊ शकले नाही. सुमनला म्हटलं, कंदिलात तेल भरून ठेव, विजेचे दिवे जाण्याचा संभव आहे. ती म्हणाली, संध्याकाळी ठेवते. त्या दिवशी घरच्या अडचणींमुळे तिला येता आले नाही. नेमके त्या दिवशी विजेचे दिवे गेले. त्यानंतर मेणबत्ती लावून कंदिलात तेल घालणे, पुसणे करावे लागले. पुष्पाला म्हटलं, आज हारात तुळशीचे तुरे काढून घाल. ती म्हणाली, आज पुष्कळ फुले आहेत, थोडी फुले असल्यावेळी काढीन. तोवर ते तुरे वाळून झडून गेले. हलशीकरला म्हटलं, परगावहून आलेल्या पत्रांना उत्तरे लिहायची आहेत. तो म्हणाला, पुष्पा लिहील. आणि एकदा म्हटलं, रात्री विजेचे दिवे गेले तर अंधारात बसावे लागेल, तेव्हा मेणबत्ती आणतोस का? तो म्हणाला, विष्णू आणेल. मनोहरला सांगितलं, आज ऑफिसमधून येते वेळी औषधाची बाटली घेऊन ये. आज काम पुष्कळ आहे, उद्या आणतो असे तो म्हणाला. दुसऱ्या दिवशी मंगळवार असल्याने दुकाने बंद. ओम नमः शिवाय.